प्रेज लॉर्ड. परमेश्वराची नावाची महिमा हो. आपण सगळ्यांना हे नवीन महिन्याच्या वायद्याच्या आराधनेत आम्ही स्वागत करतो. परमेश्वराने आत्तापर्यंत आपल्याला सांभाळून सुरक्षा दिले, म्हणून एक मराठी गीत आपण बोलून परमेश्वराची नावाची महिमा करू. वेड लागलं मला, वेड लागलं, येशूचा प्रेमाचा वेड लागलं. येशूसारखं प्रेम आपल्याला कोणी करणार नाही, कधी करणार नाही. म्हणून हे गीत बोलून आपण परमेश्वराच्या नावाचा महिमा करू. कोणी करणार नाही, कधी होणार नाही, अशी केलीच तू प्रीती. वेड लागलं मला, वेड लागलं, येशूचा प्रेमाचा वेड लागलं. वेड लागलं मला, वेड लागलं, येशूचा प्रेमाचा वेड लागलं. कोणी करणार नाही, कधी होणार नाही, कोणी करणार नाही, कधी होणार नाही, अशी केलीच तू प्रीती. वेड लागलं मला, वेड लागलं, येशूचा प्रेमाचा वेड लागलं. वेड लागलं मला, वेड लागलं, येशूचा प्रेमाचा वेड लागलं. नाही कोणी या जगामध्ये येशू तुझ्यासारखा, नाही कोणी या जगामध्ये येशू तुझ्यासारखा. तुझ्यात मी आणि माझ्यात तू लावून कासावण. तुझ्यात मी आणि माझ्यात तू लावून कासावण. माझ्या श्वासात तू, माझ्या हृदयात तू, माझ्या श्वासात तू, माझ्या हृदयात तू, माझ्या जीवनात तू येशू. वेड लागलं मला, वेड लागलं, येशूचा प्रेमाचा वेड लागलं. वेड लागलं मला, वेड लागलं, येशूचा प्रेमाचा वेड लागलं. हालेलुया, हालेलुया. स्तुती हो परमेश्वरा, स्तुती हो परमेश्वरा. हालेलुया, हालेलुया. या जगात परमेश्वरा लोकांना काही काही वस्तूंचं वेड लागतं. हालेलुया. काय काय लोकांना फोनचं, काय काय लोकांना माणसाचं परमेश्वर आणि इतर वस्तूंचं वेड लागतं परमेश्वर. हालेलुया. पण आम्हाला परमेश्वर हालेलुया तुझं वेड लागायला पाहिजे राजा, कारण तू हालेलुया आमच्यावर इतकी प्रेम केले परमेश्वर. या जगात कोणी नाही जो तुझ्यासारखं हालेलुया आमचा हालेलुया आम्हाला प्रेम करणार परमेश्वरा. तू स्वतःचा परमेश्वरा पुत्राला आमच्यासाठी दिले परमेश्वरा. हालेलुया. म्हणून तुला धन्यवाद करतो परमेश्वरा. हे प्रेमाला हालेलुया प्रत्येक दिवस आम्ही आठवण करून हालेलुया हालेलुया धन्यवादाचं हृदयाने हालेलुया तुझ्या नावाचा गौरव महिमा आम्हाला करायला सहायता कर परमेश्वरा. आता पण परमेश्वरा तुझ्या दासीला लपून परमेश्वरा तू आमच्याशी बोल परमेश्वरा. जे वचन या महिन्यात तू आम्हाला दिले परमेश्वरा हालेलुया ते वचन प्रति दिवस परमेश्वर आम्ही अंगीकार करून अद्भुत कार्य आमच्या जीवनात घडू दे परमेश्वर. तू असं करणारे म्हणून तुला धन्यवाद देतोय. छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताचे गोड नावाने ऐकून घे पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाची स्तुती असो. हे नवीन महिन्यामध्ये प्रवेश केलेले सर्वांना मी येशू ख्रिस्ताच्या नावाने स्वागत करते. हे महिन्यासाठी परमेश्वराने दिलेले वचनाला मी तुमच्यासाठी वाचते. फिलिप्पिकरास 4 त्याचे 19. आणि माझा देव ख्रिस्त येशूमध्ये आपल्या गौरवाच्या संपत्ती अनुसार तुमची प्रत्येक गरज पुरविल. इथे परमेश्वर काय म्हणतो? ख्रिस्त येशूमध्ये आपल्या गौरवाच्या संपत्ती अनुसार परमेश्वराच्या संपत्तीपासून संपत्ती अनुसार आपले सर्व लोकांचे गरजाला परमेश्वर पुरवणार आहे. हालेलुया. प्रत्येक लोकांच्या गरजाला परमेश्वर पुरवणार आहे. हालेलुया. आपण राहणारा हा जगतात आपल्याला गरज असतो, पैसेची गरज असतो, शांतीचा गरज असतो, ज्ञानचा गरज असतो. हालेलुया. शरीरच्या आरोग्याचा गरज असतो. असं अनेक अनेक प्रकारच्या गरज आपल्या जीवनात आपल्याला पाहिजे असतो. म्हणून परमेश्वर काय म्हणतो? प्रत्येक मनुष्याला त्याच्या गरजाला परमेश्वर
पुरवणार आहे. हालेलुया. आपण त्याच्या लेकरे असल्यामुळे परमेश्वर म्हणतो मी तुमच्या गरजाला मी पुरवणार आहे. हालेलुया. ओ स्तोत्र संहितामध्ये आपण वाचतो ओ तरण सिंह हालेलुया तो वान करून ओ उपास समोर तो पण परमेश्वराच्या शरणगताला कसाचा ओ कोणते पण ओ चांगले वस्तूचा त्यांना ओ गटी होणार नाही, त्यांना वान होणार नाही. तुम्ही परमेश्वराच्या शरणगतात आल्यामुळे, तुम्ही परमेश्वरवर भरोसा ठेवल्यामुळे, तुम्ही परमेश्वराला हालेलुया ओ स्मरण केले त्यामुळे परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला कोणते पण ओ चांगले वस्तू ओ तुम्हाला ओ चांगले वस्तूच्या गट्टी व्हायला मी तुम्हाला देणार नाही. म्हणजे परमेश्वर तुम्हाला चांगले वस्तू देणार आहे. तुमच्या गरजाला परमेश्वर पुरवणार आहे. हालेलुया. आपण ओ पवित्र शास्त्रात आपण वाचतो इस्रायली लोकांना परमेश्वर मिस्राच्या गुलामीपासून त्यांना सोडवून परमेश्वर 40 वर्ष हालेलुया त्यांना ओ रणवनात हालेलुया परमेश्वर त्यांना चालवलं. प्रति दिवस परमेश्वर त्यांना भोजन दिलं. हालेलुया. त्यांना भाकर परमेश्वराने ओ खायला दिलं. ओ स्वर्गातून परमेश्वराने त्यांना मन्ना देऊन त्यांना हालेलुया परमेश्वराने त्यांच्या भूकाला ओ हालेलुया परमेश्वर अन्न दिला. आणि त्यांना जेव्हा ताण लागलं, त्यांना जेव्हा हालेलुया ओ ताण लागलं तेव्हा परमेश्वराने खडकातून पाणी त्यांना देऊन हालेलुया त्यांना परमेश्वराने आशीष केलं, तृप्त केला. त्यांच्या कपडे फटले नाही, त्यांचे पाव सुजले नाही. प्रत्येक दिवस परमेश्वर त्यांच्या सोबत राहून त्यांच्या ओ सर्व गरजाला परमेश्वर पुरवून त्यांना चालवलो. हालेलुया चालवले. हालेलुया. ते परमेश्वर आज पण आपल्या जीवनात पण कार्य करायला तो हालेलुया सामर्थ्यवान आहे. हालेलुया. तो परमेश्वर म्हणतो तुम्ही परमेश्वराच्या शरणगतात आल्याबद्दल मी तुम्हाला ओ तुमच्या गरजाला मी पूर्ण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. अन्य जाती आपण काय करणार, कसं जगणार, काय पिणार, काय पहनणार असं म्हणून हालेलुया ते लोक हालेलुया काळजी करत असतात. आपण परमेश्वराला ओ जाणलेले परमेश्वराच्या लेकरे ओ काय करायचे ओ परमेश्वराच्या राज्य आणि त्याच्या नीती ओ सूत्र त्याच्या हालेलुया प्रतिदिन शोध करेल तेव्हा परमेश्वर हे जगताचा सर्व आशीर्वाद तुम्हाला देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तुम्ही परमेश्वराच्या राज्याला परमेश्वराच्या हालेलुया ओ नीती हालेलुया नीती महत्वाची तुम्ही हालेलुया मिळवण्याची नीती महत्व मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले तर परमेश्वर तुम्हाला हालेलुया सर्व गोष्टी तुम्हाला परमेश्वर देणार आहे. सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. हालेलुया. परमेश्वराच्या प्रजा हालेलुया आपल्या परमेश्वर तरस खाणारा हालेलुया दया करणारा परमेश्वर आहे. तो कृपाळू परमेश्वर आहे. जेव्हा तो जगतात होता तेव्हा तो मंडळीला पाहून त्याला तरस आला. त्यांना ओ परमेश्वराच्या वचनाला ओ बोलत असताना संध्याकाळी हालेलुया झाला. म्हणून चेले लोकांनी काय सांगितलं परमेश्वरा लोकाला तुम्ही विदा करा कारण संध्याकाळी झाले आहे. ते त्यांच्या गावात जाऊन ते अन्न खरीदून आलेल्या भाकरी खरीदून ते लोक जेवणार आहे. परमेश्वर म्हटलो मी माझ्या लोकांना असंच मी सोडणार नाही. ते लोक जाताना त्यांना हालेलुया ओ शरीरात हालेलुया दुर्बलता होणार, शरीर खूप कमजोर होऊन जाणार. म्हणून परमेश्वराने काय केले ओ त्यांना भोजन देऊन त्यांच्या हालेलुया शरीराच्या भूकाला परमेश्वरने मिटवले. हालेलुया. बघा एक हालेलुया ओ
मुलगाकडे 5 भाकरी होते, 2 मासा होते. परमेश्वराने ते 5 भाकरीला तो ते 2 मासाला परमेश्वर आशीष करून हालेलुया 5000 पुरुष तृप्तताने जेवले. त्यांचे आलेल्या बायको, त्यांचे आलेल्या लेकरे सर्व मिळून हालेलुया अनगिनित लोक होते. सर्व लोक तृप्तताने जेवून गेले. परमेश्वर बघा किती करुणाशील परमेश्वर आहे. ओ त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना ओ परमेश्वर कधी खाली सोडत नाही, कधी त्यांना तसंच हालेलुया जावा बोलून ओ सोडत नाही. त्यांच्या भूकांना परमेश्वर मिटवतो, त्यांच्या हालेलुया प्यासांना परमेश्वर हालेलुया पूर्ण करत आहे. परमेश्वराच्या प्रजा तुम्ही पण त्याच्या लेकरे आहे, म्हणून परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी परमेश्वर तुम्हाला टाकणार नाही. तुमच्या हृदयाच्या वेदनाला परमेश्वर जाणतो. तुम्ही का रडत आहे, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही. तो तुमच्या हालेलुया ओ कार्याला जाणत आहे. हालेलुया त्याला सर्व काय माहित आहे. ओ तुमच्या सर्व गरजाला तो पुरवणार आहे. ओ तुम्हाला आशीष करणार आहे. बघा 5000 पुस्तृप्ताने ओ जेवलं, 12 टोकरी पण त्यांनी बचत घेतलं. तसं परमेश्वर तुमच्या हाताच्या कमाईला परमेश्वर आशीष करून ओ हालेलुया बचत घेण्यासमान परमेश्वर तुमच्या हाताच्या कमाईला वाढवणार आहे. हालेलुया तुम्ही या जगतात आशीषचा कारण बनवून परमेश्वराच्या नावाला गौरव करणार आहे. कारण तुमचा परमेश्वर त्याच्या महिमाचे ओ धनानुसार ओ तुम्हाला आशीष करणार आहे. ओ म्हणून त्याच्या आशीर्वादात हालेलुया धन आहे. ओ त्याच्या आशीर्वादात दुःख नाही आहे. हालेलुया परमेश्वर तुम्हाला आशीष करणार आहे, म्हणून तुमच्या दुःखाचा जीवन बदलून तुम्ही आनंदाने हर्षाने परमेश्वराच्या महिमा करे असा परमेश्वर तुम्हाला आशीष करणार आहे. आपण डोळे बंद करून प्रार्थना करूया. ओ धन्यवाद 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 करते परमेश्वरा, तुमच्या पवित्र नावाला धन्यवाद करते परमेश्वर. तुम्ही आम्हाला दिलेले वचनाबद्दल धन्यवाद. तुम्ही आपला महिमा बरी हालेलुया धनानुसार परमेश्वर आपल्या लोकांच्या ओ गरजाला तुम्ही पुरवणारा परमेश्वर आहे. आज किती लोक हालेलुया किती गरजा किती कार्यासाठी ओ गरज त्यांच्या जीवनात आहे परमेश्वर. सर्व ओ कार्याच्या गरजाला तुम्ही पुरवण्यासाठी मी प्रार्थना करते परमेश्वरा. तुम्ही ओ वचन दिलेला परमेश्वर कधी बदलणार नाही परमेश्वर, म्हणून तुमच्या नावाला धन्यवाद करते. सर्व लोकांच्या गरजाला परमेश्वर तुम्हाला माहित आहे परमेश्वर. सर्व लोकांच्या गरजाला पुरवून तुम्ही त्यांना आशीष करून तुमचं नाव त्यांच्या जीवनापासून ओ हालेलुया गौरवण्यासाठी मदत करा. सर्व स्तुती आदर महिमा तुमच्या नावाला देते. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना ऐकून घे पिता. आमेन आमेन आमेन.